नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी भरलेली मिरची करणार आहे। त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बेसन, शेंगदाण्याचा कूट, सुकं खोबरं, मीठ, लाल तिखट, हळद, लसूण बारीक करून घेतलेला आहे, कांदा व अर्ध लिंबू घेतलेले। तर आता कशा प्रकारे या मिरच्या भरतात ते आपण बघूयात। तर आता आपण जी मिरची घेतलेली आहे त्याला कट मारून घेऊयात व याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्हाला काढायच्या असेल तर काढायच्या, नसल्या काढल्या तरी चालतात। तर आपण ह्या काढून घेऊयात। तर अशा प्रकारे आपल्याला याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। तर मी अशाच प्रकारे या सर्व मिरच्या कट करून घेते। तर आपण जे बेसन घेतलं होतं ते बेसन आता याच्यामध्ये कढईमध्ये घालून छान असं परतून घ्यायचंय आपल्याला। तर आपल्याला हे बेसन छान प्रकारे असं भाजून घ्यायचंय। बेसन भाजताना त्याचा खमंग वास जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याला मस्त परतवायचंय। तर आता आपलं बेसन भाजून झालेलं। तर अशा प्रकारे आपण हे बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसिजर बघूयात। तर आता आपण बेसन ज्या कढईमध्ये भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आता आपण 1 चम्मच तेल घालूयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्याच मध्ये जिरं देखील घालूया थोडंसं। तर आता आपलं जिरं परतून झालंय, त्याच्यामध्ये मी आता कांदा घालते। कांद्याला देखील आपल्याला छान परतून घ्यायचंय। तर आता आपला कांदा देखील परतून झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये हे जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालूया। सुकं खोबरं आपल्याला छान परतून घ्यायचंय। त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये आपण जे लसूण बारीक करून घेतलं होतं ते देखील घालूया। आता त्याच्यामध्ये आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ते घालूया। त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील घालायचं। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ व हळद घालूया। आता हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। तर अशा प्रकारे हे आपलं छान असं परतून झालेलं आहे। तर आता मी हे सगळं भाजलेलं काढून घेतलेलं आहे एका प्लेटीमध्ये। तर आपण त्याच्यामध्ये आता अर्धा लिंबू पिळूयात। याला छान असं मिक्स करून घेऊयात। तर आता आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे लिंबू याच्यामध्ये। आपण हे आता मिरचीमध्ये भरून घेऊयात। तर अशा प्रकारे आपल्याला हे मिरचीमध्ये सर्व सारण भरून घ्यायचंय। तर याच प्रकारे आपण या सगळ्या मिरच्यांमध्ये सारण भरून घेऊयात। तर अशा प्रकारे आपल्या छान अशा मिरच्या सर्व भरून झालेल्या आहेत। तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून या फ्राय करूयात। कढईमध्ये आता मी 2 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपण ज्या मिरच्या भरून ठेवलेल्या आहेत मसाल्यामध्ये
ते आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहेत। तर आधी आपण छान असं तेल गरम करून घेऊयात। तेल आता आपलं छान असं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या भरलेल्या मिरच्या होत्या ते घालूयात। आता हे आपण मिरच्यांवरती झाकण ठेवून याला छान 2 मिनिटं परतून घेऊयात आतमध्ये। तर अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या छान अशा आपल्याला परतून घ्यायच्यात। अजून आपल्याला 1-2-3 मिनिट लागतील ह्याला परतवायला। आपण त्याच्यामध्ये जो मगाशी केलेला मसाला होता शिल्लक राहिलेला मिरच्यांमध्ये आपण जो भरला तो देखील आपल्याला घालायचा आहे। मग याला देखील मिक्स करून घेऊया। अजून एक जवळपास आपण 2-3 मिनिट असंच याला शिजवून घेऊया। तर आता आपली खाण्यासाठी तयार आहे भरलेली मिरची। खूप छान अशी याची टेस्ट लागते, तुम्ही नक्की करून पहा व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।